6 एप्रिलला रामनवमी झाली, पण त्या दिवशी मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली। म्हणूनच आज विश्व हिंदू परिषदेतर्फे वडाळ्यामध्ये मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पण त्यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा झाला। यावेळी रॅलीसाठी आग्रही असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं। वडाळ्यामध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईतल्या वडाळ्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून रामनवमीला म्हणजे 6 एप्रिलला मिरवणूक काढण्यात येणार होती, परंतु त्या दिवशी पोलिसांनी परवानगी नाकारली। म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं रविवारी 20 एप्रिलला मिरवणूक काढायचं ठरवलं, परंतु सुरुवातीला पोलीस पातळीवर परवानगी मिळत नव्हती। रविवारी दुपारी मोठा जमाव जमला, मिरवणूक निघणारच होती, तोच राडा झाला। पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला, तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला। मेरे को सीनियर ने उठा के फेंक दिया, डब्बे में से पहले डाला, डब्बे में डाला, फिर डब्बे में से फिर फेंक दिया और कपड़े में मार के उसका लाठीचार्ज भी किए, मारे भी, माँ बहन की गाली भी दी, सब कुछ की मेरे साथ। जब मैं आपको बताना चाहूँगा, जैसे कि वडाला पुलिस स्टेशन के सीनियर सेजवल, इनको हमने बोला था कि सर आप 1 घंटे का टाइम दो, हम आपको परमिशन लाके देते हैं। मैं हैंडीकैप हूँ, ठीक है, मेरे को हाथ पकड़ के कपड़ा फाड़ा है, घसीटा है मेरे को दूसरी तरफ, पुलिस वाले ने कांस्टेबल और हंस रहा है खींच के, ऐसा बोलता है वीडियो नहीं बनाने का, ऐसा। हम लोग वेयर हाउस के अंदर अपना रुको यार, अरे रुकना बाहर, रुकना। बघू शकतो हे कशा प्रकारे मारले, हे जे वळ देखील दाखवत आहेत। काय सांगा, इस तरह का जो बर्बर रवैया महाराष्ट्र पुलिस ने या वडाला पुलिस स्टेशन ने जो किया है, ऐसा कोई कुत्ते को भी नहीं मारता है। जिस तरह आतंकवादियों को घसीट कर डब्बे में भरा जाता है, पुलिस की वैन में भरा जाता है, उस तरह से कुत्ते की तरह इन लोगों को मारा जा रहा है, लाठीचार्ज किया है। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण केलं गेलं। यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा वडाळ्यात पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। तर दुसरीकडे पोलीस हिंदुत्ववादी संघटनांचा संवाद सुरू होता। त्यांना पण सोडलंय, त्यांना पण आणताय, ठीक आहे। आपण आपली मिरवणुकीची तयारी करूया। त्यांना पण सोडलंय, त्यांना पण आणताय, ठीक आहे। आपण आपली मिरवणुकीची तयारी करूया। अखेर पोलिसांनी परवानगी दिल्याचं जाहीर केलं आणि वडाळ्यात पोलीस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलामध्ये सुरू असलेलं परवानगी की विना परवानगी, दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोपांच्या रामायणाचा अध्याय संपला आणि मिरवणूक मार्गस्थ झाली। ईशान देशमुखसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।